जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जीत भजनीय मायागम्य. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे गुरुस्तवन केलेलं आहे ते गुरुस्तवन आपण पाहतो आहोत. गेले कितीतरी रविवार आपण हे पाहतो आहोत. दुसरी उपमा ज्याला नाही असे, यांच्यासारखे हेच असे अद्वितीय. शिष्याला आपले जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू एकमेव वाटायला पाहिजे. अद्वितीय असे वाटायला पाहिजेत. शिष्याकरता आपले गुरु हे अद्वितीय असेच असतात. ज्ञानेश्वर महाराजांकरता निवृत्तीनाथ हे फक्त एकच होते. त्यांना दुसरं कोणी माहित नव्हतं. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी दुजे के संग नहीं जाऊजी. आता दुसरा कोणीही मला माहिती नाही, दुसऱ्या कोणाच्याही बरोबर मी जाणार नाही. असा एक एकनिष्ठतेचा असा भाव शिष्याच्या ठिकाणी असणं ही अत्यंतिक गरजेची अशी गोष्ट आहे. तरच ज्ञानाचं अवतरण शिष्याच्या ठिकाणी होऊ शकेल. शिष्य जर मनातून कचरट असेल, कचरला, अशा प्रकारची श्रद्धा ठेवण्यासाठी म्हणून तो जर द्विधा मनस्थितीमध्ये दुविधेमध्ये सापडणारा असा असेल तर तो ज्या श्रद्धेने ज्ञान ग्रहण करायचं त्या श्रद्धेने ज्ञान ग्रहण करू शकणार नाही. ज्ञान ग्रहण करत असताना जो एकनिष्ठतेचा भाव हवा, तो एकनिष्ठतेचा भाव जर नसेल तर ते नुसतं ऐकणं होईल. ते ज्ञानाचं खऱ्या अर्थाने ग्रहण होऊ शकणार नाही. जय जय देव अद्वितीय म्हणून माझ्याकरता अद्वितीय असणारे असे सद्गुरू आपण आपला जय जयकार असो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. परिणतो परमैक प्रिय, परिणितीला प्राप्त झालेल्या अशा ज्यांनी जे साधायचं ते साधलेलं आहे अशा शिष्यांच्या बाबत त्यांच्यावर अत्यंत प्रीती करणारे असे जे सद्गुरू आपण आपला जय जयकार असो. सद्गुरू जे काही सांगत असतात त्याची परिणिती होणं आणि ती झालेली पाहणं याच्यासारखी दुसरी आनंदाची अशी कोणतीही गोष्ट सद्गुरूंना नसते. ती सद्गुरूंना सर्वात समाधानाची अशी गोष्ट असते. आणि अशी परिणिती ज्यांच्या ठिकाणी दिसते असे शिष्य सद्गुरूंचे अत्यंत लाडके असे होऊन जातात.
पुढं पुढं तर असं म्हटलं जातं की सद्गुरूंचं जीवन हे केवळ या शिष्यांकरता असतं असं म्हटलं जातं. वस्तुस्थिती अशी आहे की सद्गुरूंचं जीवन हे सर्व शिष्यांकरता असतं, केवळ या शिष्याकरता नसतं. पण जे परिणितीला प्राप्त झाले असे शिष्य सद्गुरूंच्या बरोबरीने अमर होऊन जातात. अशा शिष्यांचं सद्गुरूंच्या बरोबरीने नाव घेतलं जातं. सद्गुरूंचं जरी सर्व शिष्यांवर प्रेम असलं तरी देखील अशा प्रकारचे शिष्य हे त्यांच्याही अंतःकरणात अतिशय प्रेमाचं असं स्थान मिळवतात. ही जी परिणिती आहे, साधकाचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ती परिणिती एका कोणत्या मार्गाने होत असते. ही जी परिणिती आहे, ही परिणिती अशी आकाशातून पडत नाही. सद्गुरूंची कृपादृष्टी आणि आम्ही काही न करता झालो असं होऊ शकत नाही. त्याच्याकरता काही एक परंपरा आहे. सद्गुरू काही सांगणारे आहेत, उपदेश करणारे आहेत. सद्गुरूंचा जो उपदेश आहे तो उपदेश जरी सर्वांकरता असला तरी देखील सर्व शिष्यांनी त्या भावाने तो स्वीकारायला पाहिजे. जो अशा भावाने स्वीकारतो असा शिष्य तो परिणत होतो. सद्गुरूंकडून जे श्रवण केलेलं असेल त्या श्रवणाप्रमाणे तो चालणारा असला पाहिजे, विश्वास ठेवणारा असला पाहिजे, त्याच्या नियमिततेमध्ये कधी खंड पडलेला नसला पाहिजे. आणि सद्गुरू खूप दीर्घ काळपर्यंत वाट पाहण्यासाठी म्हणून तयार असतात. एका काळाने जी परीक्षा होते ती परीक्षा ते अत्यंत धीर राखून अशी घ्यायला तयार असतात. त्याच्याकरता ते कितीही थांबायला तयार असतात. आणि ही जी परिणिती आहे, ही परिणिती शिष्याच्या ठिकाणी जशी जशी दिसत जाईल तसा तसा त्यांना एक विलक्षण आनंद होत राहतो. ही परिणिती कशा रीतीने प्राप्त होते, आपण त्याच्यासाठी साधन चतुष्टय पाहतो आहोत. विवेक, वैराग्य, शम, दम आदी 6 गोष्टी, मुमुक्षत्व, याला साधन चतुष्टय असं म्हटलं जातं. ही परमार्थाची बहिरंग साधना, बहिरंग उपासना. अजून अंतरंग उपासना देखील 4 सांगितलेले आहेत. श्रवण, मनन, निधिध्यास आणि तत्वम पदार्थ चिंतन. ही जी बहिरंग साधना आहेत आणि अंतरंग साधना आहेत, या बहिरंग आणि अंतरंग साधनेनीच शिष्य हळूहळू पूर्ण होत असतो. सगळं काही उत्तम शास्त्राच्या नियमाप्रमाणे, शास्त्रीय परिभाषेमध्ये असंच शिष्याच्या बाबतीत देखील घडतं. याच्यापेक्षा वेगळा मार्ग तसा नाही. जर पाण्याची वाफ व्हायची असेल तर किती आच पाहिजे खाली अग्नीची. वाफ होण्यासाठी म्हणून कोणता एक उत्कलन बिंदू असेल, त्या बिंदूपर्यंत आच जर पोचली तरच वाफ व्हायची, अन्यथा जशी वाफ व्हायची नाही. हा जसा नियम असू शकेल तसाच नियम कुठेतरी इथंही असला पाहिजे. त्याच्याशिवाय होणं शक्य नाही. सद्गुरूंचा उपदेश घेऊन दुसरी व्यक्ती परिणत होणं म्हणजे सद्गुरू म्हणून तयार होणं, या गोष्टीला देखील अशीच एक दीर्घ परंपरा, कारण परंपरा
अभ्यासाची परंपरा अशीच आहे. आपण पाहिलं की विवेक हा सत्संगतीने संतांच्या जवळ गेल्यामुळं, संगतीमध्ये गेल्यामुळं आत्मा हा अविनाशी आहे, अविक्रिय आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे. आणि अनात्मा हा विनाशी आहे, चंचल आहे, देह इत्यादी संसार नाशिवंत आहे. अशा प्रकारे ज्याचा निश्चय झालेला आहे त्याला विवेक असं म्हणतात. हा विवेक हा पुढच्या सर्व वैराग्य आणि इतर सर्व साधनांना कारण असा आहे. हा विवेकच जर निर्माण झाला नाही तर पुढे काहीच घडत नाही. हा विवेक होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट राहते. म्हणून श्रवणाला पुष्कळ आला आणि हा विवेक अंतःकरणामध्ये निर्माण नाही झाला तर मग पुढे काही घडत नाही. तो काही काळाने श्रवणाला येणं बंद होऊन जाईल, बाकी काही नाही. पण या विवेकातूनच पुढे उत्तर साधन म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे जे इहलोकींचे भोग आहेत आणि परलोकींचे काल्पनिक भोग आहेत, जे शब्दावरून लक्षात आले असे स्वर्गलोकींचे भोग इत्यादी त्याच्या संबंधीच्या कल्पना, या सर्व भोगांविषयी त्यागाची इच्छा याला वैराग्य असं म्हणतात. हे वैराग्य तुमच्यापाशी काय आहे आणि काय नाही याच्याशी काहीही संबंध राखत नाही. तुम्ही दरिद्री जरी असाल तरी देखील तुम्ही राजवाड्यात राहण्याची इच्छा करणारे असू शकता. हे तुमच्याजवळ काय आहे आणि काय नाही याच्यावर अवलंबून नाही. आणि तुमच्यापाशी भरपूर काही आहे पण याच्यात काही अर्थ नाही हे तुम्हाला समजलेलं असू शकतं. अशा प्रकारे विवेक आणि वैराग्य आणि त्या विवेक आणि वैराग्याच्या पाठोपाठ शम म्हणजे परमार्थाला प्रतिबंध करणारे जे बाह्य विषय आहेत, त्या बाह्य विषयांचा अंतःकरणामध्येच निग्रह करणं याला शम असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनामध्येच निग्रह करणं, बुद्धीमध्येच निग्रह करणं, अंतःकरणातच निग्रह करणं, चित्तामध्येच निग्रह करणं, त्याला बाहेर वाट फुटू न देणं याला शम असं म्हटलेलं आहे. तर परमार्थाला प्रतिबंध करणाऱ्या अशा बाह्य विषयांचा आणि इंद्रियांचा प्रत्यक्ष संबंध घडू न देणं हे दमनाचं चिन्ह सांगितलेलं आहे. शम आणि दम हे एकमेकांना परस्परांना पूरक अशी साधनं आहेत. कितीतरी विषयांचा आतच निग्रह करायला लागतो, कारण त्या विषयांचा आणि तुमच्या इंद्रियांचा संबंध येण्याची तशी शक्यता काही नाही. पण तुमच्या अंतःकरणातच ती ओढ आहे, चित्तामध्येच ती ओढ आहे. सत्संगतीने जो विवेक निर्माण झालेला आहे त्या विवेकाच्या आधाराने अशा रीतीने मनाची समजावणी करणं, चित्ताची समजावणी करून चित्तामधूनच या गोष्टीचं शमन होणं, अंतःकरणामध्येच समजावणी करणं हे अगत्याचं ठरतं. तर कधी कधी परीक्षेचा देखील काळ येऊ शकतो. इंद्रियांचा आणि विषयांचा प्रत्यक्ष संबंध देखील येईल. तेव्हा विवेक प्रधान असल्यामुळं, सत्संगतीने विवेक प्रधान असल्यामुळं आणि फळभोगांविषयी वितृष्णा असल्यामुळं, इच्छा नसल्यामुळं प्रत्यक्षतः जरी समोर विषय आला तरी देखील दमन हे स्वाभाविकरित्या घडतं. साधक दमनामध्ये अशा करता कमी पडतो याचं कारण त्यांनी मनतः भरपूर चिंतन केलेलं असतं. तो
श्रवणही करतो, तो भजनही म्हणतो, तो प्रार्थनाही करतो, तो ध्यानालाही बसतो, पण त्याच्याही आतल्या कप्प्यात विषयाचं चिंतन चालू असतं. त्यामुळं जेव्हा प्रत्यक्षतः वेळ येते तेव्हा तो अचूक बळी पडतो. जसा पतंग दिव्यावर अचूक जातो, त्याला दुसरा पर्यायच नसतो. त्यांनी दिव्यावर जाणं आणि आपलं जीवन नाहीसं करून घेणं, एवढी एकच गोष्ट शक्य असते. जशी त्याच्या बाबत, तसं जो अंतःकरणामध्ये वैराग्यशील नाही आणि ज्यांनी विषयांचा ध्यास घेतलेला आहे आत, असा साधक न कळत बळी पडतो. कधी बळी पडला त्याचं त्याला देखील कळलं नाही, इतका सहज बळी पडतो. आणि जर विवेक उत्तम असेल, वैराग्याचा भाव त्यामुळं चांगला निर्माण झालेला असेल, शम साधलेला असेल, तर दम साधणं ही कठीण गोष्ट राहत नाही. शम दम श्रद्धा म्हणजे सद्गुरू आणि शास्त्र वचन याच्यावर विश्वास, असं श्रद्धेचं स्वरूप सांगितलेलं आहे. शास्त्र वचनांवर विश्वास ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. ज्ञानेश्वर महाराजांना, त्यांच्या भावंडांना या शास्त्र वचनांचा सर्वाधिक फटका बसलेला होता. सर्वाधिक फटका जर कोणाला बसला तर त्यांना बसला. त्यांच्या आईनी आणि वडिलांनी शास्त्राच्या आज्ञेनुसार, जे शास्त्राची आज्ञा जे समजावून सांगणारे आहेत, त्याच्यामध्ये जे प्रवीण आहेत, ज्यांनी तो मक्ता घेतलेला आहे, अशा मंडळींनी शास्त्राचा अर्थ लावल्यामुळं त्या तऱ्हेचा त्यांना तशी शिक्षा घ्यायला लागली. तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये शास्त्राविषयी कुठेही अनुदार असा उद्गार काढलेला नाही. शास्त्र म्हणेल जे त्यागावे, ते राज्यही तृण मानावे, असं म्हटलेलं आहे. शास्त्रावर श्रद्धा ठेवण्यासाठी देखील विवेकच लागतो. जर विवेक नसेल तर शास्त्र आपल्या ठिकाणी परिपूर्ण आहे, पण आपल्या स्वतःच्या बाबत जर शास्त्राच्या कोणत्या वचनाने अन्याय झाला तर लगेच शास्त्र न मानण्याची वृत्ती निर्माण होते. नियम आहेत, हे नियम पुष्कळ चांगले आहेत, पण तो त्या नियमाचा जेव्हा मला जाच होतो तेव्हा मी त्या नियमाला बाजूला सारतो. सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या की त्याची सगळी परीक्षा लागते. स्वामीजींना सगळ्यांनी मनोमन नमस्कार करावा. स्वामीजींच्या आजारपणामध्ये विशेष करून विलास आणि बेडेकर काका यांनी या गोष्टी खूप सहन केलेल्या आहेत. नियम म्हणून ठरल्यानंतर ज्या व्यक्तीला अडवलं गेलं त्या व्यक्तीचा नुसता स्वामीजींविषयी नव्हे, आता यांच्याकडे कधी येणार नाही, इथं काय चाललंय ते बरोबर चाललेलं नाही, काय जे चाललंय ते बरोबर चाललेलं नाही, एवढंच बोलायचं. का तर आम्हाला अडवलं गेलं. नियम ही गोष्ट जर विपरीत घडली तुमच्या, तरीही नियमावर श्रद्धा असणं. तुम्ही खूप घाई गडबडीत आहात, अगदी अपरिहार्यच कारण आहे. काय तुमची रेल्वेच आहे किंवा विमानच आहे, ते चुकणार आहे म्हणून तुम्हाला जायचं आहे. लांबच्या रस्त्याने गेलं तर तुमचं घर लवकर येणार नाही आणि इथून जायचं तर नो एंट्री आहे. तुम्ही तरी शिरलात आणि नेमके अडकलात, सापडलात आणि तुमचं व्हायचं ते नुकसान झालं म्हणून तुम्ही अट्टल गुन्हेगार बनलात. आता कायद्याला काही अर्थ नाही. जगातल्या सगळे सिनेमा असे बनवलेले असतात की आता कायदा हा चूक आहे, कारण कायद्याने माझ्यावर फार मोठा अन्याय केलेला आहे, फार मोठा अत्याचार केलेला आहे, म्हणून कायदा चूक, म्हणून मी सर्वात मोठा कायदा मोडणारा होणार, मी सर्वात मोठा गुन्हेगार होणार, पण माझी प्रशस्ती झाली पाहिजे असा गुन्हेगार होणार. ही कठीण गोष्ट आहे. तरी देखील जेव्हा असं घडतं तरी देखील मला शिक्षा करणारा कायदा हा योग्यच असला पाहिजे असं ठरवणं,
असं बुद्धीमध्ये पक्क होणं, त्यांनीच माझं कल्याण होणार आहे असं बुद्धीमध्ये पक्क ठसणं. शास्त्रावरची श्रद्धा याला म्हणतात. म्हणून देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम याच्यावर व्याख्यान करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी स्वाध्याय पुढे जो शब्द आहे त्याच्यामध्ये श्रुतीचा निरंतर अभ्यास करणं असं म्हटलेलं आहे. कारण शास्त्र जे चालवणारे आहेत, त्याचा अर्थ जे सांगणारे आहेत, ते प्रसंगी आपल्या विरोधात जरी गेले तरी मूळ शास्त्र ही जी गोष्ट आहे ती कायम वंदनीय असणं ही महत्वाची प्रधान अशी गोष्ट आहे. अशा प्रकारची श्रद्धा शास्त्रांवर असणं आणि अशा प्रकारची श्रद्धा सद्गुरूंवर असणं. सद्गुरू देखील प्रत्येक वेळेला तुमची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीप्रमाणेच वागणार नाहीत. त्यांची एक करंट प्रकृती आहे. त्यांचं चालणं बोलणं जे आहे ते चालणं बोलणं, त्यांचा निर्णय देणं हे तुम्हाला तुमच्या प्रकृतीला अनुरूप अनुकूल असं असेलच असं नाही. आणि मी अशा सद्गुरूंबद्दल सांगतोय, स्वरूपानंद स्वामीजी जे शोधित सत्वगुणी आहेत असे सद्गुरू देखील वर्तन करत असताना, ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला सर्वस्वी त्यांचं वर्तन मान्य होईल प्रत्येक वेळेला असं नाही. कोणत्या तरी छोट्या छोट्या तरी गोष्टी असतील की तुम्ही असं म्हणू शकाल की स्वरूपानंदांनी असं नको होतं करायला, किंवा का कसं केलं कोण जाणे, मला तर काही कळत नाही. स्वामीजींनी असं का कसं केलं कोण जाणे. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं सगळं ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर आणि त्यांच्या जीवनाचा सर्वात अधिकाधिक उपयोग लोकांना होण्याची शक्यता असताना आपलं जीवन संपवावं हे काही बरोबर वाटत नाही. म्हणू शकता तुम्ही त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय प्रत्येक वेळेला तुम्हाला रुचेल पटेल असं होणं शक्य नाही. आणि जे असे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा स्वरूपानंदांसारखे किंवा स्वामीजींसारखे सद्गुरू नाहीत, वेगळ्या प्रकृतीचे सद्गुरू आहेत, त्यांच्या ठिकाणी तर येणाऱ्या शिष्यांना अनेक अडचणींना तोंड द्यायला लागतं. रामकृष्ण कधी कधी शिव्याही देत असत, घालूनही देत असत, कधी कधी प्रेमाने वागत असत. तसा पूर्ण भरोसा नसायचा की ते तुमच्याशी कसे वागतील, याचा पूर्ण भरोसा नसायचा. तुम्ही गेलात तर कधी कधी आपल्या खोलीतही निघून जातील आणि थांबा असं म्हणतील, गेला तर गेला असं म्हणतील. असंही रामकृष्णांच्या चरित्रामध्ये आहे. गोंदवलेकर महाराजांचे सद्गुरू तुकामाई हे तर विक्षिप्त वर्तनाकरता प्रसिद्ध होते, तरीही श्रद्धा ठेवणं असं या श्रद्धेचं स्वरूप आहे. नरेंद्रांच्या जीवनामध्ये एक वर्ष 6 महिन्याचा तरी काळ असा गेला की ते आले गेले, रामकृष्णांना त्याची दखलच नसायची. ते नरेंद्रांकडे पाहतच नव्हते. प्रत्येक वेळेला नरेंद्र यायचे मोठ्या अहंकाराने भरलेले, आपण कोणीतरी आहोत असं समजणारे, आणि प्रत्येक वेळेला एक ठेच खाऊनच जायचे की रामकृष्णांनी त्यांच्याकडे पाहिलंच नाही, बोललेच नाहीत, दखलच घेतली नाही. आणि चडफडत जायचे की आता पुन्हा येणार नाही असं ठरवून जायचे. जर पुन्हा आले नसते तर यायला अयोग्य होते म्हणूनच बंद झाले. ही परीक्षाही असू शकते. ते तुम्हाला काही बोलतील ही परीक्षाही असू शकते. आणि जर रामकृष्ण तुम्हाला काही बोलले आणि ते सहन न होऊन तुम्ही त्यांच्याकडे गेला नाहीत तर तुम्ही न येण्यासाठीच योग्य होतात, म्हणूनच तुम्ही गेला नाहीत. जे घडलं तर ते बरोबरच घडलं. तुमची जर श्रद्धा बसू नाही शकली तर तेही बरोबरच होतं. तुम्ही त्यांच्याकडे जाण्यासाठी योग्य नव्हतातच, म्हणूनच तुम्ही जाण्याचं बंद झालं. आणि तरीही तुम्ही गेलात
तात्यासाहेब केतकर गोंदवलेकर महाराजांचे अंतरंग शिष्य अधिकारी. गोंदवलेकर महाराजांच्या अत्यंत निकट असे राहणारे आणि खूपच मृदू, अत्यंत प्रेमळ, महाराजच सार सर्वस्व होऊन गेलेले असे गोंदवलेकर महाराजांनी सगळे प्रतिष्ठित लोक जमलेले असताना त्यांची कशावरून चेष्टा केली नसेल, सर्व गोष्टींवरून, जे त्यांच्या उभं राहण्याची, त्यांच्या बसण्याची, त्यांच्या हसण्याची, त्यांच्या विचारांची. तरी देखील तात्यासाहेब तसेच बसून राहिलेले आणि त्यांना लौकिक जगतामध्ये चांगला मान होता असे काही सामान्य नव्हते. तात्यासाहेबांनी असे उद्गार काढलेले आहेत की महाराज म्हणतील ती पूर्व दिशा. श्रद्धेचं असं स्वरूप आहे वर करणी, आणि अंतरंग स्वरूप म्हणजे सद्गुरू जे सांगतील त्याच्यावर पक्का विश्वास. चालता सद्गुरू वचन पंथे, झाले ब्रह्मांड जरी पालथे, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे, पालट न कीजे न धरीजे. अशा प्रकारे ब्रह्मांड जरी उलट गेलं तरी देखील सद्गुरूंच्या वचनाच्या आधारानेच मी चालीन. शम, दम, श्रद्धा, सर्वसामान्यपणाने तुम्हाला रिझवण्याचं आणि तुम्हाला प्रत्येक वेळेलाच तुमच्या मनासारखं बोलण्याचं काम शास्त्रही करणार नाहीत आणि सद्गुरूही करणार नाहीत. ते काम फार तर राजकारणी लोकांचं असू शकतं. मी अशी एक गमतीशीर गोष्ट वाचली की रुझवेल्ट अमेरिकेचे प्रेसिडेंट जेव्हा झाले तेव्हा अमेरिकेत जे काय दोन पक्ष आहेत ते दोन्ही पक्ष त्यांना उमेदवारी द्यायला तयार होते. त्यांचा जो लोकसंपर्क होता त्यामुळं त्यांनी ठरवायचं होतं की कोणत्या पक्षाकडून आपण तिकीट घ्यायचं. आणि रुझवेल्ट अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले. त्यांचं असं म्हटलं जातं की तेव्हा त्यांनी त्या काळात जवळपास 25,000 लोकांना वैयक्तिक पत्र लिहिलेली होती. कोणालाही कधीही न दुखवणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांची एक युक्ती होती की एखाद्या गावामध्ये जर ते गेले तर टॅक्सीत बसल्यानंतर त्या टॅक्सी ड्रायव्हरशी ते बोलत असत, विचारत असत की काय कुठला राहणारा, या टॅक्सीच्या व्यवसायातून किती पैसे मिळतात, घरी कोण कोण आहे, बायको आजारी आहे का, मुलाच्या शिक्षणाचं काय अडतंय, असं सहज जाता जाता ते विचारून घेत असत. त्याला पत्ताही नसायचा की आपल्या टॅक्सीमध्ये रुझवेल्ट बसलेले आहेत. आणि मग 6 महिन्यांनी, वर्षांनी त्याची चौकशी करण्याचं पत्र रुझवेल्ट कडून येत असे. सामान्य माणसाचा जो अहंकार आहे तो अहंकार याच्यातून किती सुखावला जात असेल असा त्यांचा संबंध अमेरिकेमध्ये विलक्षण असा लोकसंग्रह होता. त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून उभे राहणार आहेत आणि त्याची विचारसरणी काय आहे याच्याशी काही संबंध नव्हता. ती एक व्यक्ती सगळ्या टॅक्सीवाल्यांना सांगू शकत असे की इतका सहृदय चांगला माणूस आहे, गरिबाची कणव असणारा आहे, हे बघा पत्र. अशा प्रकारे त्यांचा लोकसंग्रह होता. आणि मोठ्या विक्रमी अशा मताधिक्याने ते निवडून आल्यानंतर देखील त्यांचा हा उपक्रम असाच चालू राहिला. अशा प्रकारचा लोकसंग्रह सद्गुरू करतील असं नाही. कोणाकोणाला तर असं वाटतं की आपल्याकडं सिलेक्टेड फ्यू असे यावेत, आपण इतरांकरता नसावंच, म्हणून ते आलेल्या व्यक्तींशी प्रथमदर्शनी पहिल्या वेळेला खूप चांगले बोलतील असंही नाही.
जर केवळ तेवढ्या गोष्टींनी तो येईनासा झाला तर तीच त्याची अपात्रता होती. तो त्याचा प्रश्न आहे, त्यांनी आता यायचं की न यायचं. ते बोलतील, ते सरळच बोलतील असं नाही, पण तेवढ्या करता जर ते येईनासे झाले तर तीच त्याची अपात्रता असेल. अशा सगळ्या गोष्टीतून जो येतो आणि टिकतो त्याच्याकरता ते काम करतील, ही श्रद्धा. अशा प्रकारची श्रद्धा शास्त्रांवर आणि सद्गुरूंवर ठेवल्यानंतर सद्गुरू जे सांगतील, उपदेश करतील, शास्त्र जे सांगतील, उपदेश करतील, सत्संगतीने जे समजेल, आत्मा आणि अनात्मा याच्या संबंधी आणि जो निश्चय होईल, जो वैराग्य दृढमूल होण्याचा अभ्यास चाललेला आहे, फलभोगाविषयीच वितृष्णा अशी निर्माण झालेली आहे, जो काही अंतःकरणामध्ये क्षमाचा अभ्यास आणि प्रत्यक्ष दमन, इंद्रिय दमन असं जे काही घडतं आहे आणि जी काही श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचीच एक प्रकारे परिणिती म्हणून विषयांविषयी धन, सुत, दारा यांच्या संबंधी त्यागाची भावना निर्माण होणं आणि आत्मज्ञानाच्या विषयी अत्यंत जिज्ञासा निर्माण होणं आणि त्याच्यामध्येच रमण्याचा प्रयत्न करणं, असं उपरती या गुणाचं वैशिष्ट्य आहे. ते म्हटले ना की तुझी आण वाही नगा देवराया बहु आवडसी जीवापासून या. हे उपरतीचं लक्षण आहे. फारच आवडतोस, अगदी जीवाभावापासून तू आवडतोस. जीवाभावापासून जर कशावर प्रेम आहे तर साधनेवर प्रेम आहे, ईश्वरावर प्रेम आहे. जाऊ देवाची या गावा घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. घालू देवासीच भार देव सुखाचा सागर. असं वाटत राहणं आणि गृहादिकांवर असणारं जे अवलंबित्व आहे ते अवलंबित्व मनातूनच नाहीस होणं, निघून जाणं. असताना घरामध्ये आता गृहादिक आघवे हे काही न लगे त्यजावे. जे घेते जाहले स्वभावे निस्संगू म्हणोनी. निस्संगता प्राप्त झाली, उपराम पावला, उपरती प्राप्त झाली म्हणून आता तेवढा विश्वासच वाटत नाही. असतो त्याच्यामध्ये पण नसल्यासारखा असतो, असून नसतो असं त्याचं वर्तन असतं. आणि कोणत्याही वेळेला हा मनतः जो त्याग आहे तो मनतः त्याग दिसून येतो आणि मनतः स्वीकार कशाचा आहे तेही दिसून येतं. कोणत्याही वेळेला, आनंदाच्या क्षणी, दुःखाच्या क्षणी, कसोटीच्या क्षणी, भोगाच्या क्षणी, त्यागाच्या क्षणी, सर्व क्षणी, सर्व प्रसंगी तो कशाशी संलग्न आहे आणि कशापासून तो अलिप्त आहे, डिटॅच आहे, हे सगळं समजूनच येतं. आम्ही नागपूरला गेल्यानंतर एक सकाळी जेवण झाल्यानंतर एक चक्कर मारायचो आणि रात्री चक्कर मारायचो. ते मामा पेंढारकर आहेत, ते एक दिवस पहिल्या दिवशी आमच्याबरोबर सकाळी फिरायला म्हणून असे आले. ते म्हणाले इंग्रजी भाषेचं मोठी गंमत वाटते मला. म्हणाले की एक शब्द आहे अटॅच्ड, दुसरा शब्द आहे डिटॅच्ड, पण एवढे दोनच शब्द नाहीत, तर अजून एक शब्द आहे अनअटॅच्ड, असा एक शब्द म्हणाले आहे. काय मजेशीर भाषा आहे असं जाता आता म्हणत होते. असाच विषय परमार्थाचा चाललेला होता. अटॅच्ड, डिटॅच्ड आणि अनअटॅच्ड. हे जे अनअटॅच्ड हा जो शब्द आहे तो या उपरतीशी संलग्न असा शब्द आहे. आकर्षण आणि विकर्षण या तशा एकच गोष्टी आहेत, पण आकर्षण विकर्षण विरहित असणारी अशी एक गोष्ट, त्याच्याही पलीकडे असणारी अशी ही गोष्ट.
तो आता एखाद्या गोष्टीला घाबरत नाही लोक आकर्षण म्हणतील म्हणून, आणि एखाद्या गोष्टीला सामोरं जाताना घाबरत नाही लोक विकर्षण म्हणतील म्हणून. तो आकर्षणामध्येही आणि विकर्षणामध्येही अनअटॅच्ड असा असतो. त्याला उपरती असं म्हणतात. गृह सुत दारा असो दे पसारा, नको देऊ थारा आसक्ती ते, स्वामी म्हणे राहे देही उदासीन, पाहे रात्रंदिस आत्मरूप असं स्वरूपानंद म्हणतात. ते या उपरम उपरती या शब्दाचं लक्षण आहे. आणि मग समाधान. समाधानाची व्याख्या करताना जीव आणि मन वारंवार आत्मरूप होणं, जीवाला आणि मनाला आत्मसंज्ञक शांती, आत्मसंज्ञक समाधान याचा साधना करत असताना, श्रवण करत असताना, सत्संगतीला जात असताना वारंवार प्रत्यय येणं. स्वामीजींच्या संगतीमध्ये असं मी अनुभवलेलं आहे आणि आपणही अनुभवलेलं आहे की त्यांच्या संगतीमध्येच अगदी आत्मसुख ज्याला म्हणतात इतकं मोठं सुख मिळायचं. म्हणजे जीव आपण आत्मा आहोत अशा निश्चयात असायचा, खरंच असायचा. आणि मन हे खरंच संसारामध्ये नसायचं, खरंच अगदी भगवंताच्या पादपद्मी लीन असं असायचं. भजन करत असताना खरंच असं होतं की जीव ब्रह्मानंदामध्ये निमग्न होऊन जातो. अशा वेळा खरंच कधी कधी येतात. अगदी प्रत्येक भजनामध्ये येतील असं नाही, पण येतात. मन खरंच आनंद रूप होऊन जातं. भजन करता करता तुकाराम महाराज जसे पांडुरंग होतात तसं आपण पांडुरंग झालो असं खरंच साधकाला वाटतं. त्यावेळेला मन खरोखरच समाधानाला प्राप्त झालेला असतं. जीव खरोखरच समाधानाला प्राप्त झालेला असतो. कधी कधी कर्म करत असताना इतका अलिप्ततेचा भाव असतो आणि इतके आपण आत्म्यामध्येच निमग्न असतो की खरोखरच जीवाला अनुभव येतो की आपण आत्मरूप आहोत. आपण संसारामध्ये कर्मामध्ये नाही. कर्म करत असतानाच कर्मापासून अलिप्तता नेहमी नाही अनुभवाला येणार, पण कधीतरी अनुभवाला जरूर येऊ शकेल. ध्यान करत असताना खरंच कधी कधी आपण अगदी एकरूप होऊन जातो. खरोखरच जगताचं भान नाहीसं होतं. खरोखरच कानावर आलेले शब्द नाहीत असं होऊन जातं. खरंच मनामध्ये शब्द उठत नाही. खरंच शब्द निशब्द होऊन जातो आणि तो दीर्घ काळ राहतो. आणि त्यातही जो शिल्लक राहतो मनाचं अमन झालेलं असताना तो आपण आत्मा आहोत हा खरंच बोध असतो. आणि त्यावेळेला या प्रत्येक वेळेला जे काही घडतं त्याला समाधान असं म्हणतात. आपण दर्शनाला गेलेले असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी खरंच असं होतं की जीव पूर्ण शरणागत होऊन जातो, समाधानाला प्राप्त होतो. मन पूर्ण शरणागत होतं, समाधानालाच प्राप्त होतं. आणि ते समाधान आत्म्याच्या समाधानाच्या तुलनेने तसंच असतं. अगदी तसंच समाधान मिळतं. पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेलं असताना खरंच तसं समाधान मिळतं. प्रत्येक वेळेला मिळेल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या मनस्थितीवर अवलंबून आहे, तुमच्या भावनेवर अवलंबून आहे. पण खरंच तसं होतं. आणि हे जे वारंवार अशा रीतीने होणं कर्मामध्ये, भक्तीमध्ये, ध्यानामध्ये, नामामध्ये, पूजेमध्ये, सत्संगतीमध्ये, तुकाराम महाराजांनी तर संतांचा संग तोची स्वर्गवास असं म्हटलेलं आहे. खरंच स्वर्गात असतो आपण. खरंच दुःखाचा लवलेश नसतो.
परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. खरंच ते त्यांना परब्रह्म लिंग दिसलं. जीव हा खरोखरच समाधानाला प्राप्त झाला नुसतं दर्शन झाल्याबरोबर. खेव देऊ गेले क्षेम देऊ गेले तव मीच मी एकली. असं ज्ञानेश्वर महाराजांना झालं. खरंच झालं. काही ध्यानाला बसलेले नव्हते, दर्शनच घ्यायला गेलेले होते. खरोखरच पायाला मिठी घातलेली होती. आणि पायाला मिठी घातल्यानंतर भगवंत आणि मी हा भाव खरंच नाहीसा झाला. याला समाधान असं म्हणतात. नागपूरला मी गेलो त्या दिवशी मला सकाळी पत्र आलं. ते पत्र पुन्हा आप्पासाहेब बडव्यांचंच होतं. या विषयाच्या अनुरोधाने आणि पंढरीनाथांची आठवण झाल्याबरोबर मला त्या पत्राची आठवण झाली. त्यांचा मला परवा फोन आला होता की मी तुम्हाला पत्र लिहिलं तर ते तुम्ही तुमच्या केंद्रात वाचून दाखवलं का? तुम्ही ते जरूर वाचून दाखवा असं पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं. मी म्हटलं की अजून मी वाचून दाखवलेलं नाही. त्यांचं पत्र असं होतं. त्याचा पहिला भाग मी तुम्हाला सांगितला होता की आळंदीला ते आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या तिथं दर्शन घेताना त्यांना मकरंदनाथच आहेत असं वाटायला लागलं. हे खरं की खोटं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा डोकं ठेवलं आणि पुन्हा उचललं तर त्यांना तसाच भास झाला. ते म्हणाले की तिथून तुम्हाला भेटून मी जेव्हा पंढरपूरला परत गेलो आणि नेहमीप्रमाणे सकाळी दर्शनाला गेलो पांडुरंगाच्या, तेव्हा पायावर डोकं ठेवलं आणि वर डोकं उचललं तर त्या मूर्तीच्या जागी मला मकरंदनाथच दिसायला लागले. मी पुन्हा एकदा डोकं ठेवलं आणि पुन्हा एकदा डोकं वर घेतलं तर पुन्हा एकदा मला तोच भास झाला. त्यांनी असं लिहिले की हे सगळं वाचून तुम्हाला कदाचित खोटं वाटेल असं त्यांनी लिहिलंय, पण मला हा अनुभव आला त्याला मी काय करणार म्हणून मी तुम्हाला पत्र लिहितो आहे. आणि हे पत्र तुम्ही वाचून दाखवा. मला खरं समाधान प्राप्त झालं असं ते म्हणाले. इतकी वर्ष मी पांडुरंगाचा मुख्य पुजारी म्हणून तिथं पूजा करतो आहे, पण आज मला खरं समाधान प्राप्त झालं. मला पांडुरंगाने काहीतरी संकेत दिला असं मला वाटतं. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा मन, जीव खरोखरच समाधानाला आणि आत्मिक समाधानाला प्राप्त होतात. शम, दम, श्रद्धा, उपरम आणि समाधान या समाधानाचं असं लक्षण आहे. अंतिम समाधान होईल तेव्हा त्याच्या आधी कित्येक वेळेला त्या समाधानाला शिवून साधत परत आलेला असतो. मध्ये 2-4 महिने त्याला हे समाधान मिळत नाही आणि पुन्हा मिळतं. अशा प्रकारे साधकाचा प्रवास चालू असतो. आणि तितिक्षा हा समाधी जे षटक आहे त्याच्यातला शेवटचा गुण सांगितलेला आहे. क्षुधा, तृषा, अनेक प्रकारची सांसारिक दुःख, देहामध्ये असणारे विकार, अनेक प्रकारचे प्रसंग, संकट, या सगळ्या गोष्टी कष्टा वाचून सहन करणं याला तितिक्षा असं म्हणतात. संसार हा खरंच दुःखाने भरलेला आहे, त्याच्यात सुखही आहे, पण दुःख पूर्ण निश्चित आहे. आणि अशा संसाराला तोंड देत असताना आणि इथं बसून आपल्याला कल्पना येणार नाही की भूक म्हणजे काय असते, कारण आपण खरोखरच सुस्थितीत आहोत. साधना करायला बाहेर पडलेल्या साधकाला भूक लागते आणि त्यावेळेला त्याला मिळत नाही. तृषा काय असते, तहानेलिया तहानची प्यावी, भुकेलिया भूकची खावी, असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तशी वेळ आलेली नाही हे चांगलंच आहे. म्हणजे ती वेळ यावी असं धरू नका.
नाही आली तरी यदृच्छेने ती आलेली नाहीये. पण हे सर्व कष्टा वाचून सहन करणं. पण नुसतं क्षुधा आणि तृषा असं धरू नका. मानसिक क्लेश संसारात आपल्याला आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. आर्थिक असतील, मुलांच्या संदर्भात असतील, नोकरीच्या संदर्भात असतील. बुद्धीच्या अंगाने देखील क्लेश असू शकतात, देहाच्या अंगाने क्लेश असू शकतात, देह दुःख तर असू शकतात. पोटदुखी आहे, कोणता ना कोणता तरी रोग आहे असा. या सगळ्या गोष्टीत कष्टाशिवाय सहन करण्याची वृत्ती वाढवणं, अशा प्रकारची सवय वाढवणं. जसं स्वरूपानंदांचं जीवन होतं, स्वामीजींचं जीवन होतं, पॅरालिटिक होते, पण त्यांचं जे आजारपण होतं ते आजारपण कष्टाशिवाय ते पार पाडत होते. याला तितिक्षा असं म्हणतात. अशा रीतीने शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. मी तर असं म्हणतो की याचा चार्ट करून ठेवावा. विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, उपरती, समाधान, तितिक्षा, मुमुक्षत्व लक्षणं लिहून ठेवावीत, रोज वाचावीत. मग श्रवण, मनन, निधिध्यास आणि तत्वम पदार्थ चिंतन. आणि रोज आपण पाहावं की आपलं जीवन याच्यातूनच बरोबर चाललंय ना. याचं कारण परिणितीशी याचा संबंध आहे. जीवन परिणत होणं ही गोष्ट याच्यावर अवलंबून आहे, नुसतं ऐकण्यावर नाही, नुसतं तीर्थयात्रा करण्यावर नाही, नुसते अभंग म्हणण्यावर नाही, नुसतं सद्गुरूंनी आमचा पत्कर घेतलाय अशा भावनेमध्ये राहण्यात नाही. आमची साधना आमचे सद्गुरू करतात, चांगलं आहे. तुम्ही साधना करत नाही आणि तुम्हाला कधीतरी ते म्हणाले की आजारी पडलास असू देत, तुझी साधना मी करीन, म्हणून आम्ही साधना सोडली. त्याला आता किती वर्ष झाली? 40 वर्ष झाली आम्ही साधना, आता आमची साधना तेच करतात. असा साधक परिणत होत नाही. परिणत कोणता साधक होतो त्याच्या संबंधी चाललेला आहे. हरिओम तत्सत. पुढच्या वेळेलाही आपण बघू. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योग